राष्ट्रवादी सध्या चर्चेत आलेला आहे. त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली, आधी जाहीर झाली, नंतर मग क्लेरिकल मिस्टेक असं कारण पुढे केलं गेलं आणि मग परत नवीन यादी जाहीर करण्यात आली. या सगळ्या गोंधळावरती सगळ्यात पहिली प्रतिक्रिया काय तुमची? नाही बा, पहिली यादी त्यांची आली 13-14 लोकांची यादी होती. हो. त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार तर राष्ट्रीय अध्यक्ष आहेतच, हो. उपमुख्यमंत्री. पार्थ पवार हो, जनरल सेक्रेटरी केले त्यांनी. घरातलेच लोक आहेत सगळे. जय पवार त्याच्याकडे सगळे अधिकार दिले. डिसिप्लिनरी कमिटीचे त्याला प्रेसिडेंट केलेत, हो. पुन्हा जनरल नॅशनल सेक्रेटरी केलेत त्यांना. हम्म. तर सगळे निर्णयाचे जेवढे काही निर्णय घ्यायचे आहेत, जेवढे काही महत्वाचे पद आहेत, ते 4-5 लोकांमध्ये वाटून घेतले. हम्म. आता नंतर आलेली यादी जी आहे क्लरिकल मिस्टेक म्हणून त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन देणं हे काय आता पटण्यासारखं नाहीये. हम्म. आणि बरं, सुनील तटकरेंना त्यांनी डावललं. सुनील तटकरेचं नाव त्याच्यामध्ये नव्हता, प्रफुल्ल पटेलांचं नाव त्याच्यामध्ये नव्हता, छगन भुजबळांचं नाव त्याच्यामध्ये नव्हता. आपण स्वतः मागच्या 2-3 कार्यक्रमामध्ये मी सांगितलं की धनंजय मुंडे, छगन भुजबळ, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ याच लोकांनी अजितदादांना साथ दिली म्हणून आपण सांगत होतो. पण आता सुनेत्रा पवार किंवा त्यांच्या 2 मुलांना वाटत नाही की यांनी साथ दिली, किंवा मग त्यांना वाटलं नाही की यांना राष्ट्रीय बॉडीमध्ये घेतलं पाहिजे. त्यांना वाटलं असेल की आता हे राज्य लेवलवर काम करणारे लोक आहेत, मग राज्य लेवलवर यांची असू द्या, राष्ट्रीय लेवलची आपण वेगळी कार्यकारिणी करूया. मग त्यांच्यामध्ये आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला गेल्यानंतर त्यावेळेस ती यादी आलेली. मग त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये काही मतभेद झाले, किंवा मग कोण वेगळ्या मार्गाने आले, कोण वेगळ्या दिवशी प्रवास केला. मग नंतर सुनील तटकरे शरद पवारांना भेटले, वगैरे वगैरे गोष्टी झाल्यानंतर मग हे क्लॅरिफिकेशन द्यायचे त्यांना सुचलं असेल. पण एकंदरीतच आपण वारंवार सांगत असतो की एखाद्या कुटुंबाने सुरू केलेला पक्ष हा त्याच कुटुंबातील लोक चालवतात, चालवत आलेत, इथून पुढे पण चालवतील. त्यामुळं इतर लोकांना तिकडे संधी मिळेल ही अपेक्षा आपण आता ठेवली नाही पाहिजे. उदाहरण उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, हो, आता तेच एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे. बरोबर. श्रीकांत शिंदे आता पक्षाच्या संघटनेच्या सगळ्या बैठका करत चाललेत. हो. त्यामुळं आता एखाद्या पक्षाच्या हातामध्ये कंट्रोल आल्यानंतर इतर लोकांना मोठे होऊ देतील का असं नाही. एकनाथ शिंदे जर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेमध्ये राहिले असते तर मुख्यमंत्री झाले नसते. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनेत्रा पवार असताना, जय पवार असताना, पार्थ पवार असताना इतर लोक कोणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होऊ शकणार नाहीत किंवा उपमुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. त्यामुळं ही काय नवीन गोष्ट नाहीये, पण त्यातल्या त्यात आपल्या हातामध्ये कंट्रोल असलं पाहिजे म्हणून त्यांनी सिनियर लोकांना थोडंसं बाजूला वगळलं होतं. एकंदरीत सगळीकडूनच थोडंसं काही टीकेचे सूर उमटल्यामुळे ते क्लॅरिफिकेशन त्या लोकांच्या समावेश करण्यात आलेला आहे.